सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। आइए आज की इस प्यारी मंगलमय कथा में प्रवेश करने से पूर्व वाणी को पवित्र करने के लिए वाणी से भगवान सीताराम का आश्रय लेते हुए इस भजन से कथा में प्रवेश करते हैं। आप सभी भक्तगण, यदि आपको यह भजन नहीं आ रहा है तो बस ताली सेवा दीजिए। अमृत है हर नाम जगत में, अमृत है हर नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना 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 क्या। अमृत है हरि नाम जगत में, 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 छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं राधे राधे तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। हरि बोल। काल सदा अपने रस डोले, ना जाने कब सिर चढ़ बोले, काल सदा अपने रस डोले, ना जाने कब सिर चढ़ी बोले, हरि का नाम जपो निस्वासर, हरि का नाम जपो निस्वासर, इसमें बरस महीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। अरे अमृत है हरि नाम जगत में, 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 छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। हरि बोल। जरा ताली सेवा देते हुए सभी भक्तगण थोड़ा हाथ उठा करके ताली सेवा देते हैं।
देह पड़ी रह जाए यहीं पर, कुंडल और नगीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। अरे अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, अमृत है जगत में, अमृत है हरि नाम जगत में। छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना 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 क्या। जय राधे 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 कि नमः कुंज बिहारण्य, कि नमः कुंज बिहारण्य स्वामी श्री हरिदासाय, गुरुनाम गुरवे नमः। श्री राधा मेरी स्वामिनी और मैं राधे जू को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणं को वास, श्री वृंदावन को वास। कि भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक, इनके पद वंदन किए नाशत विघ्न अनेक। कि जय जय श्री राधा रमण, जय जय श्री नवल किशोर, जय गोपिका चित चोर, प्रभु जय जय माखन चोर। सभी भक्तों से अनुरोध है, दरख्वास्त है, विनती है, गुजारिश है, जरा दोनों हाथ उठा करके प्रेम से भाव से भगवान की जय जयकारा करे। जय की आवाज सभी भक्तन की आनी चाहिए। बोले अवध सरकार की जय, सीतारामचंद्र भगवान की जय, अयोध्या धाम की जय, सरयू मात की जय, रामचरितमानस भगवान की जय, बजरंग बली की जय, वृंदावन बिहारी लाल की जय, भक्ति महारानी की जय, जमुना महारानी की जय, गौ माता की जय, गंगा मात की जय, सदगुरुदेव भगवान की जय, अपने अपने माता पिता की जय, आज के आनंद की जय। जय जय श्री राम, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। पुंडरीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगदगुरु तुकाराम महाराज की जय, शांति पर ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव की। कालपर्यंत आपण कथा श्रवण करत होतो। भगवान का जन्म हुआ और नवमी तिथि मधुमास पुनीता, शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता। अभिजित मुहूर्त होता आणि अभिजित नावाचं मध्य दिवस म्हणजे वेळ दुपारची 12 वाजेची होती। प्रभू रामचंद्राचा जन्म झाला। 18 वर्षाच्या आयुमध्ये त्यांचं प्राकट्य झालं। कौसल्या मातेने अवलोकन केलं, प्रभूंना लहान व्हायला सांगितलं। प्रभू लहान झाले। भय प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी।
हर्षित महतारी मुनी मनहारी अद्भुत रूप विचारी. आणि मग प्रभूला रडायला सांगितलं. हे काल आपण श्रवण करत होतो, चारी भावंडाचा जन्म आपण श्रवण केला, बधाई गायली. इथे पाळणा म्हटल्या गेला, 56 भोगचा कार्यक्रम झाला. नामकरण संस्कार त्यांचा करण्यात आला. नारायण का नाम राम रखा गया, शेष का नाम लखन रखा गया, शंख और चक्र जो थे उनका नाम भरत शत्रुघ्न रखा गया. नामकरण संस्कार सोहळा झाला. पुढं राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचं वय वाढलं. व्रतबंध संस्कार म्हणजे मौंजी बंधन करण्यात आलं. आणि मौंजी बंधन करून यांना वसिष्ठ गुरुदेवाकडे 4 वर्ष विद्याभ्यास करायला ठेवलं. कोणाला? भगवान राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न. किती वर्ष? वाल्मिक रामायणात उल्लेख आहे. मुलांचे नावं ठेवले राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. मुलांच्या मुंजी झाल्या. मुंजी झाल्यावर वसिष्ठ गुरुदेवाकडे 4 वर्ष अध्ययन केलं. वेदांत, निरुक्त, छंद, व्याकरण, धनुर्वेद, आयुर्वेद खूप शिकले राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. आणि मग गुरुच्या ऋणातनं उत्तीर्ण होण्याकरता तीर्थयात्रा करणं गरजेचं आहे म्हणून वसिष्ठ गुरुदेवाच्या आज्ञेनं दशरथ महाराजाला सांगून 2 रथाची व्यवस्था करण्यात आली. आणि एका रथामध्ये राम लक्ष्मण, दुसऱ्या रथामध्ये भरत शत्रुघ्न तीर्थयात्रे करता आले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा भगवान रामचंद्र बऱ्याच ठिकाणी येऊन गेले, जसं असा उल्लेख आहे. पुन्हा अयोध्येमध्ये भगवंत तीर्थयात्रा करून वापस आले. तितक्यात एक गाधी नावाचे ऋषी झाले. त्या गाधीचे पुत्र होते विश्वामित्र. जंगलामध्ये त्यांचा आश्रम होता आणि ते रोज यज्ञ करायचे, परंतु राक्षस त्यांचा यज्ञ पूर्ण होऊ देत नव्हते. विश्वामित्रांनी ऐकलं की साक्षात भगवान नारायण हे विष्णू म्हणून प्रकट झाले आहेत आणि मी जर का त्यांना शरण गेलो, त्यांचं जर का मी गुण गायले, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे, मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा. 2222 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये 2222. मैं तेरे गुण गाऊंगा प्रभु. ये मधुराष्टकम की भी आपने सुना होगा ना. भगवान के माधुर्य को यदि गाना है तो ये तो वैसे भागवत का भाव. एक लाइन, अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हासितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरचिरम मधुरम. चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं भ्रमितं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरचिरं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरचिरं मधुरं मधुराधिपतेरचिरं मधुरं मधुराधिपतेरचिरं मधुरं. भगवान के सौंदर्य का वर्णन इसमें किया गया है. बहुत सुंदर अर्थ है इसका. अधरम मधुरम, अधर माने की हाथ,
या जगामध्ये भगवंताचे हात माधुर्यानं युक्त आहेत. वदनम मधुरम रामचंद्र भगवान की जय. मधुराष्टकमची चर्चा करत होतो. भागवतामध्ये गायला जातं वैसे रामई कृष्ण है और कृष्ण ही राम है. वदनम, इस संसार में भगवान का ही तो मुखड़ा बड़ा सलोना है, बड़ा सावरा है. भगवान के सिवाय कौन सलोना और सावरा हो सकता है. अभी गाने का समय नहीं है, लेकिन वृंदावन में हमारे चित्र विचित्र गाया करते उसको. सांवरे को दिल में बसा कर तो देखो, दुनिया से मन को हटा कर तो देखो. बड़ा ही दयालु है बाके बिहारी, बड़ा ही दयालु है बाके बिहारी. एक बार वृंदावन में आकर तो देखो, एक बार वृंदावन में आकर तो देखो. सावरे को दिल में बसा कर तो देखो, सावरे को दिल में बसा करके देखो. एक बार वृंदावन आ करके देखो, एक बार वृंदावन आ करके देखो. बाके बिहारी भक्तों के भंडार सदा ही लुटाते हैं कृपा के भंडार. बाके बिहारी भक्तों के दिलदार सदा ही लुटाते हैं कृपा के भंडार. बाके बिहारी भक्तों के दिलदार सदा लुटाते हैं कृपा के भंडार. बाके बिहारी भक्तों के दिलदार सदा लुटाते हैं कृपा के भंडार. हरि बोल. राधे राधे श्री राधे. मीरा ने जैसे गिरधर को पाया, मीरा ने जैसे गिरधर को पाया, प्याला जहर का अमृत बनाया, प्याला जहर का अमृत बनाया. तुम अपनी हंसी मिटा कर तो देखो, तुम अपनी हंसी मिटा कर तो देखो. एक बार वृंदावन में आकर तो देखो, सांवरे को दिल में बसा कर तो देखो, सावरे को दिल में बसा कर तो देखो. दुनिया से मन को हटा दुनिया से मन को हटा कर तो देखो, दुनिया से मन को हटा कर तो देखो. हरि बोल श्री राधे. सांवरे को दिल में बसा कर तो देखो, सावरे को दिल में बसा कर तो देखो. दुनिया से मन को हटा कर तो देखो, दुनिया से मन को हटा कर तो देखो. बड़ा ही दयालु है
बाके बिहारी भक्तों के दिलदार सदा ही लुटाते हैं कृपा के भंडार। बड़ा सुंदर भाव है वृंदावन का। बड़ा ही दयालु है बाके बिहारी, एक बार वृंदावन में आकर तो देख। विश्वामित्रजी भगवान राम आणि लक्ष्मणाची मागणी करण्याकरता अयोध्येमध्ये आले। गाधी तनय मन चिंता व्यापी, हरि बिनु मरहीन निसिचर पापी। माझ्या यज्ञाचा वारंवार विध्वंस राक्षस करतात, माझा यज्ञ पूर्णत्वास जात नाही। माझा यज्ञ जर का पूर्ण करायचा असेल तब मुनिबर मन किन्न विचारा, प्रभु अवतरे हु हरण मही भारा। हरण मही भारा, हरण म्हणजे दुःख, मही म्हणजे पृथ्वीन भारा। पृथ्वीवरचे दुःख हरण्याकरता भगवान विष्णू दशरथाचे पुत्र राम बनून आले। आता मी त्यांना इथे जर का आणलं तर माझ्या यज्ञाचं रक्षण होईल असं समजून विश्वामित्रजी महाराज दशरथाच्या महालामध्ये आले। मुनी आगमन सुना जब राजा, मिलन गया राम सिया राम, सिया राम जय जय राम। राम सिया राम, सिया राम जय जय राम। करी तंडवत मुनि सन्मानी, निज आसन बैठारे निहारी। राम सिया राम, सिया राम जय जय राम। राम सिया राम, सिया राम जय जय राम। साधू संत आले घरा, तोची दिवाळी दसरा। संत सेना महाराज म्हणाले, दसरा दिवाळी तोची आम्हा संत सखे सज्जन हरिजन भेटतील। तुकाराम महाराजांचा पिकली ही वाचा। ज्या दिवशी साधू संत घरी येतील तोच आमच्यासाठी दिवाळी दसरा आहे। विश्वामित्रासारखे संत अयोध्येमध्ये आले हे जेव्हा दशरथ महाराजाला कळालं, श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसीदासजी या चौपाईमध्ये लिहितात की दशरथ महाराजांना अनेक ब्राह्मण सोबत घेतले आणि विश्वामित्राचं स्वागत करण्याकरता आले की महाराज जी बड़भाग हमारे की आप हमारे यहाँ पधारे, आइए। विनयपूर्वक सन्मान केला आणि विश्वामित्र महाराजाला दशरथ महाराजांनी आपल्या महालामध्ये आणलं आणि बसण्यासाठी आसन टाकलं। पादप्रक्षालन कुंकुम तिलक केला आणि मग विचारलं कोणीकडे येणं झालं, तेव्हा विश्वामित्र महाराज दशरथाला म्हणाले, तुम तो जानते हो दशरथ कि मेरा आश्रम जंगल में है और मैं दिन रात यज्ञ करता हूं, क्योंकि यज्ञ करना ये साधु का धर्म है। यज्ञ करणं हा तर साधूचा धर्म आहे, पण माझा यज्ञ पूर्ण होत नाही। खूप राक्षस येतात आणि यज्ञ पूर्ण व्हायच्या आधीच त्याचा विध्वंस करून टाकतात। मी ऐकलं की तुझा मोठा पुत्र राम हा साक्षात हरीचा अवतार आहे आणि म्हणून माझ्या यज्ञाचं रक्षण होईपर्यंत रामाला मला देऊन टाक। मी रामाला घेऊन जायला आलोय। राम माझ्या यज्ञाचं रक्षण करेल आणि मग मी त्याला परत वापस पाठवेल। आता विश्वामित्रानं दशरथाकडे राम देव आहे म्हणून मागणी केली, पण दशरथासाठी राम देव नसून त्याचा मुलगा आहे। विश्वामित्राची अशी मागणी ऐकून महाराज दशरथाचा थरकाप उडाला, हृदय थरथर कापू लागलं। पैरों के नीचे से जमीन खिसक गई, दांतों के नीचे उंगली चबाते रह गए। अभी तो मेरा राम कोमल है, उसने दुनिया तो देखी भी नहीं और आप उसे यज्ञ का संरक्षण करने के लिए ले जाना चाहते हो। यदि कुछ अनहोनी हो गई तो राम सोडून काहीही मागा, दुसरं काही द्यायला तयार आहे मी तुम्हाला, पण रामाला मागू नका। दशरथ महाराजांना विश्वामित्रांचे पाय धरले, महाराज लागलं तर माझा प्राण घ्या, चाहिए तो मेरी जान हाजिर है, लेकिन मेरे पुत्र को मत मांगो। क्यों? क्योंकि आप भी तो किसी के माँ बाप है। पुत्र तो जिगर का टुकड़ा होता है, कलेजा होता है ना पुत्र, कैसा भी क्यों ना हो। पोरग कसं बी असू द्या, खैर असू द्या, बांड असू द्या, गब्दुला असू द्या, पिस्तुला असू द्या, पण आपलं आहे ना, आहे की नाही? कसंही असू द्या, कोणत्या माय बापाला वाटतं पुत्र भावा ऐसा गुंडा, तिन्ही लोकी त्याचा झेंडा।
कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई संत चोखामेळा महाराज. आहा काय लिहितात. मला वाटतं अर्थ थोडी उलट असण्याची शक्यता आहे आपल्याकडे. काय पुत्र भावा ऐसा गुंडा आणि त्याच्या पराक्रमाचा सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये असावा एक एक झेंडा. संतों ने क्या परिभाषा की और हम उसका क्या सबक ले रहे हैं. दशरथ महाराज म्हणाले चाहिए तो मेरी जान हाजिर है लेकिन मेरे जिगर के टुकड़े को मत मांगो. मुझे तो पुत्र ही नहीं हो रहा था. वो तो वशिष्ठ गुरुदेव ने आज्ञा की कि राजा तुझे पुत्र नहीं है, कुल का दीपक नहीं है, जंगल में जाकर के 3 स्वापद मारो, 3 जानवरों की शिकार करके आओ. तो गलती से मुझसे श्रावण कुमार का वध हो गया और उसी के दुख में उसके माँ बाप भी चल बसे. तीनों की हत्या का दोष लगा. तो उस माध्यम से मरते समय श्रवण कुमार के माँ बाप ने मुझे श्राप दिया कि जब तू मरेगा राजा तो तेरे पास में एक भी पुत्र कंधा देने के लिए नहीं होगा. उन्होंने श्राप दिया उसलिए मुझे पुत्र हुआ है. बहुत दिनों से हुए हैं. मेरे पुत्र मत लेकर के जाइए ना महाराज. विश्वामित्र ऐकत नाही. अरे राजा तू रामाला साधारण समजू नकोस. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंदा घरी. नवल केभडे नकळे कान्होबाचे कोढे. पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. तुकाराम महाराज 3722 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये 5 चरण. तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडेकर अभंग गाथा. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी. जिस भगवान के भीतर अनंत ब्रह्मांड है, भगवान के शरीर के एक एक बाल पर अनंत लोगों की उत्पत्ती है. भगवंताच्या शरीराच्या एका केसावर अनंत लोकाची निर्मिती आहे. काय म्हणता येईल त्याला, लोग बसे हैं वहां पर लोग. आणि त्याला आपण साधारण बालक समजताय. तुमचा मुलगा राम आहे त्याला काही होणार नाही. दशरथ माझा ऐक. पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेल पण तुझ्या पुत्राला काही होणार नाही. मला देऊन टाक. नाही बाबा मी देत नाही. विश्वामित्र म्हणाले बघ पुरी दुनिया मेरे गुस्से को जानती है. माझ्या मनात आलं तर मी आशीर्वाद देईन पण जर का क्रोध आला तर मग तुझी खैर नाही. अरे मी प्रतिसृष्टी निर्माण करणारा विश्वामित्र आहे. भागवतामध्ये कथा आली. या रामाच्याच वंशामध्ये पूर्वजा तुझ्या पूर्वजांची कथा आठव. त्रिशंकू नावाचा राजा, हरिश्चंद्राचा पिता त्रिशंकू उर्फ सत्यव्रत. सत्यव्रताला वसिष्ठानं हरिश्चंद्राच्या बापाला, हे कोण आहेत? दशरथाचे पूर्वज आहेत. कोण? अरुण. अरुणाचा पुत्र सत्यव्रत उर्फ त्रिशंकू. वसिष्ठाच्या शापानं त्याच्या डोक्यावर 3 शंख उठले होते. तो चांडाल झाला होता. हरिश्चंद्राचे पिता सत्यव्रत उर्फ त्रिशंकू. त्रिशंकूचा पुत्र हरिश्चंद्र. हरिश्चंद्राचा पुत्र रोहिताश्व. रोहिताश्व वंशामध्ये पुढे खटवांग, दीर्घबाहू, रघु, अज आणि मग दशरथ. तुम्हारे पूर्वजों की कथा याद करो. इंद्र ने तुम्हारे पूर्वज जो चंडाल बन गया था त्रिशंकू, उसे स्वर्ग से नीचे धक्का दे दिया था. स्वर्गातून त्याला खाली पाठवलं होतं. एक कहावत है हिंदी में, धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का. न तो उसे घर का रखा था न तो उसे घाट का रखा था. वो बस बीच भूमंडल में ऐसे लटक रहा था. न तो धरती के बल था न तो आकाश के बल था. बीचों बीच ऐसा लटक रहा था. मुझको उस पर दया आ गई और मैंने, कैसे इंद्र तुझे स्वर्ग में जगह नहीं देता है मैं भी देखता हूं, तो मैंने प्रतिसृष्टि निर्माण करने की ठान ली. और मैं मना भी रहा था तब ब्रह्मा जी आए और उन्होंने कहा ऐसे मत कर. बघ राजा मी प्रतिसृष्टि निर्माण करणारा विश्वामित्र. मग वसिष्ठ आले. वसिष्ठ म्हणले अरे राजा दशरथा बाबा, एकाला दुसऱ्याचा खार असतो. संप्रदाय म्हणा का काही म्हणा, एका महाराजाला दुसरा महाराज चालत नाही का? कसे चालतील हो? तर्री खाणारे असतील, लसण कांदा खाणारे असतील, आचरण जर का नसेल, हरिपाठ काकडा नसेल, नियम धर्म वगैरे काहीच नसेल, काही नित्य नेमाबिन अन्न खाय तोची श्वान, वाया भार वाहे वृषभ. 97 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये 97.
ज्याच्या जीवनामध्ये काहीच नित्य नियम नाही, किती मोठा भीमसेन जोशी असू द्या का कोणी असू द्या, म्हणले उसका नरक पक्का है, उसका चौका लगना पक्का है, उसका जानवर बनना पक्का है, वो कीड़ा बनेगा, वो मकोड़ी बनेगा, वो चिपकली बनेगा जरूर। किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरिसा पाठोपाठी, लक्ष 84ची करा सोडवण रिघाया शरण पांडुरंगा, उपजल्या पिंडा मरण सांगा ते मरते उपजते सवेची ते, तुका म्हणे माळ गुंतली राहटी, गाडग्याची सुटी फुटलिया 942 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये 942। काही नित्य नियम नाही जीवनामध्ये, काही नाही, बस बहुत केले पाठांतर वर्म राहिले से दूर, रोजच्या रोज एक बाबा पैदा व्हायला लागला, रोजच्या रोज राग आला तरी चालेल माझा। गाजर कोण कोण खाता इकडे? गाजर सांगा ना, माहितीये गाजर? पुरं खाता का कापून टाकीता समोरचं मागचं? काय करता सांगा ना, अहो सांगा माऊली, अहो काय करीत्या? तुकाराम महाराजांना सांगितलं गाजराची पुंगी खायची नाही, पुंगी। कळालं का पुंगी म्हणजे काय? गाजरीचा समोरचा जो ढेमसा भाग आहे तो कधीच खायचा नाही। गाजराची पुंगी तैसे नवे झाले जोगी, काय करोनिया पठन केली अहंता जतन, अल्प असे ज्ञान। बस काही नाही, 2-2 4-4 राग येतात काही काही लोकांना, पण इतकं दाखवतात सगळं कीर्तन खाऊन टाकतात, अख्खं पोस्टमार्टम करून टाकलं काही काही येड्या बावळटांनी कीर्तनाचं। काय चाललंय काय मला काही कळत नाहीये। अल्प असे ज्ञान अंगी ताठा अभिमान, तुका म्हणे लंड हानोनी फोडा त्याचे तोंड, 1164 अभंगाचा नंबर। जे बिना संस्काराचे बाबा बनले, बिना गळ्यात गुरु घातले, गुरु न करता बाबा बनले, घरच्या घरी बाबा बनले, समाजाचं वाटोळ केल्याशिवाय हे दुसरं काही करणार नाही। हे स्वतः तर नरकाला जाणारच आहे, पण हे समाजाला सुद्धा नरकाला घेऊन जाणार आहे, हे लक्षात घ्या। ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोणी म्हणती साधू, अंगा लावोनिया राख, डोळे झाकोनी करती पाप। 3264 अभंगाचा नंबर 3264। अनेक प्रमाण, किती प्रमाण सांगावेत तुम्हाला, किती प्रमाण सांगावेत। ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी, काही काही संत तर विचारू नका, चोरून लपून काही काही संत गांजा मार, सिगरेट पिया, तंबाखू खाय, बार खाय, ग ग ग ग ग ग ग ग। ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी, स्नान संध्या बुडविली, पुढे भांग ओढाविली, भांग भुरका हे साधन पची पडे मध्यपान, तुका म्हणे ऐसे किती, तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैसा पांडुरंग। 1171 अभंगाचा नंबर। टिळा टोपी उंच दावी जगी मी एक गोसावी, अवघावर पंग सारा पोटी विषयांचा थारा, मुद्रा लाभिती कोरणे मान भावयासी जणी, तुका म्हणे ऐसे किती नरका गेले पुढे जाती। 1170 अभंगाचा नंबर। मी कशा करता सांगतोय, विश्वामित्राला दिसलं दशरथाचा मुलगा देव आहे म्हणून, हे लक्षात घ्या। बाबा दशरथाला सांगितलं वसिष्ठानं, रामासोबत भीती वाटत असेल तर लक्ष्मणालाही देऊन टाक, बाय 1 गेट फ्री, एकासोबत दुसराही। रामासोबत लक्ष्मणही निघाले, न्या म्हणले यांना सुखरूप ज्ञान पुन्हा वापस पाठवा। आणि मग विश्वामित्रजी दशरथाच्या सांगण्यावरनं रामाला आणि लक्ष्मणाला घेऊन चालले जंगलामध्ये। साम गौर सुंदर दौ भाई, विश्वामित्र महानिधि पाई, प्रभु ब्रह्मण्य दैव मई जाना, मोही नित पिता तजेहु भगवाना। चले जात मुनि दिन देखाई, सुनि ताड़का क्रोध करि धाई, एक ही बाण प्राण हरि लिन्हा, दिन जानीत ही निजपद दिन्हा। राम लक्ष्मण आणि विश्वामित्र जेव्हा अयोध्येतून निघाले आणि जंगलामध्ये विश्वामित्राच्या आश्रमाकडे येऊ लागले, बरोबर आहे, तर रस्त्यानं ताटिकारण्य लागलं। तिच्या नुसत्या प्रकट होण्यानं भूमी थरथर कापायला लागायची। शंकर पार्वतीला सांगतायत,
याज्ञवल्क बाबा भरद्वाजाला तीर्थराज प्रयागात सांगतायत, काक भृशुंडी ऋषी गरुडाला सांगतायत आणि संत तुलसीदासजी तुम्हाला आम्हाला सांगतायत. ताटिकारण्य लागलं, ताटिका प्रकट झाली, मोठमोठ्यानं हसायला लागले. विश्वामित्र घाबरले. चिंता मत कर गुरुदेव, आज्ञा करो. गुरुच्या आज्ञेशिवाय काहीच करायचं नाही. जे लोक गुरु करतात पण गुरुला काही मानित नाही. इकडे गुरु केले का तुम्ही? कोणी कोणी गुरु केलं? हात वरती करा बरं, हात वरती करा ना. आणि बाकीच्या का करायचे? ज्यांनी गुरु केला नाही म्हणले त्याची गतीच नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरु बिन नो हे ब्रह्मज्ञान, गुरु बिन कौन बताबे बाट, बड़ा बिकट यम घाट, भ्रांति की बाड़ी नदियां बीच मो अहंकार की लाठ, काम क्रोध दो पर्वत छाड़े लोभ चोर संगात, कहबत कबीरा सुन मेरे गुनिया क्यों करना बो भाट. अरे गुरु बिन कौन बताबे बाट, बड़ा बिकट यम घाट. गुरु शिवाय कोणी रस्ता दाखवू शकत नाही म्हटले. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भिक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. ज्ञानेश्वर कल्पतरु तळवटी लागी लगन गुरु चरण की मोहे. मीराबाई गा रही है, लागी लगन गुरु चरण. जय गुरुदेवा बोलो, जय गुरुदेवा, 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 जय गुरुदेवा बोलो, जय गुरुदेवा. गुरुच्या आज्ञेशिवाय भगवान राम ही सभी धर्मशास्त्रों के गुरु हैं, लेकिन मानव वेश में आए हैं तो बताना चाह रहे हैं प्रभु राम भी वशिष्ठ को और विश्वामित्र को गुरु मानते हैं. वैसे तो वशिष्ठ गुरुदेव है, लेकिन अब विश्वामित्र. और भगवान कृष्ण भी संदीपनी को अपना गुरु मानते हैं. बिना गुरु के किसी भी व्यक्ति को आगे नहीं जाना चाहिए, आगे नहीं बढ़ना चाहिए. गुरुदेव आप आज्ञा कीजिए. विश्वामित्राला म्हणाले, राम निसंकोच. प्रभू रामानं धनुष्याला बाण लावला आणि एकाच बाणामध्ये जी ताटिका ज्या जंगलाला तिनं त्रस्त करून ठेवलं होतं भयावह, तिचा वध भगवंतानं केला, तिचा उद्धार केला. रिटर्न कमी करा. बोले रामचंद्र भगवान की जय. पुढे भगवंत आले आणि भगवंतानं प्रातः मुनि सन रघुराई, निर्भय यज्ञ करहु तुम जाई, होम करन लागे मुनि झारी, आपुर है कबीर रखवारी, सुनि मारि जनि सागर कोटि, हे सहाय धावा मोरि, बिनु बर पान राम के मारा, सत जो जन का सागर पारा. राम सिया राम, सिया राम, जय जय राम राम, सिया राम, सिया राम, जय जय राम. सकाळी दुसऱ्या दिवशी अयोध्येतून येत असताना रस्त्यानं जंगलात ताटिकारण्य लागलं. ताटिकेचा वेध केला आणि मग रात्री आश्रमात मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले. विश्वामित्रांनी रामाला आज्ञा केली की आता राक्षस येतील बाबा, मग तुम्ही काळजी करू नका गुरुदेवा. आश्रमाला 2 द्वार होते. मुख्य प्रवेशद्वारावर प्रभू राम थांबले. धनुष्यबाणासहित पाठीमागे लक्ष्मण दादा सापडले. 20 कोटी राक्षस आले. 20 कोटी. त्यामध्ये मारीच आणि सुभाऊ मेन होते. रावणाचा मामा मारीच नंतर हरिण वरून आला होता ना, सीतेचं हरण करण्याकरता. हरिण तो मारीच राक्षसाच्या रूपामध्ये आला
भगवान रामानं त्या मारीच्याला असा बाण मारला की 100 योजन जाऊन लांब पडला तो. 100 योजन म्हणजे जवळपास 1200 किलोमीटर. मी कालच सांगितलं ना मॅथमॅटिक्स. 12 किलोमीटरचा एक योजन होतो. 12 किलोमीटरचा एक योजन होतो. 3 किलोमीटरचा एक कोस होतो आणि 4 कोसाचा एक योजन म्हणजे 12 किलोमीटर. 12 गुणिले 100 शत म्हणजे 100 शतयोजन. सतयोजन ज्या सागर पारा. मारीच्याला असा बाण मारला भगवान रामानं. विश्वामित्र श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसीदासजी सांगतायत समुद्राच्या पलीकडून आला होता ना तो. विश्वामित्राच्या यज्ञाचं विध्वंस करण्याकरता समुद्राच्या पलीकडून अलीकडे आला होता ना. असा बाण मारला म्हटलं त्याला की समुद्राच्या पलीकडे 1200 किलोमीटर दूर जाऊन पडला. हाफ मर्डर झाला त्याचा. फुल नाही म्हणजे मेलताच पण थोडा जिवंत होता. त्याला म्हणतात हाफ मर्डर आहे की नाही. आणि सुभाऊ जो होता सुभाऊचा फुल मर्डर करून टाकला भगवंतानं. पावक सर सुबाहु पुनि मारा अनुजनी साचर कटकू संहारा मारी असुर द्विज निर्भयकारी अस्तुती करहि देव मुनि झारी. 20 कोटी राक्षसांना मारलं. अमित रूप बयऊ भगवाना. अनेक रूपाचे भगवंत झाले आणि मग त्यांच्या यज्ञाचं रक्षण भगवंतानं केलं. यज्ञाचं रक्षण केल्यानंतर आनंदाला पारावार नाही. आणि मग प्रभू राम म्हणले आता आम्हाला असं वाटतं की गुरुदेव आम्ही आमच्या घरी गेलं पाहिजे. तितक्यात काही सेवक एक पत्र घेऊन विश्वामित्र महाराजांजवळ आले आणि म्हणाले हम मिथिला से आए हैं महाराज जनक ने आपके चरणों में यह संदेशा भिजवाया है जरा पढ़िए. सीतेच्या वडिलांना जनक महाराजांना विश्वामित्रजी करता आमंत्रण पाठवलं होतं की गुरुदेव आपकी कृपा से मेरे यहाँ पर मेरी बेटी सीता का स्वयंवर का आयोजन मैं करना चाह रहा हूँ और आपका आना आवश्यक है. आपके बिना पधारे ये पूर्ण नहीं होगा कार्य. आप आइए आपके शिष्यों को भी साथ में लेते आइएगा. हे पत्र जितक्यात विश्वामित्रानं वाचलं. विश्वामित्र म्हणले अरे रामा थांबा थांबा तुम्ही घरी जाऊ नका तुम्ही माझ्यासोबत चाला. जो आज्ञा गुरुदेव. गुरुनं सांगितल्यावर किंतु परंतु करायचं नाही. कारण गुरुनं एखादी चुकीची जरी गोष्ट सांगितली ती चुकीची गोष्ट पाहिजे नाही. गुरुच्या तपश्चर्येनं ते सगळं कव्हर होऊन जात असतं. कारण की गुरुमध्ये अग्नी आहे, गुरुमध्ये आप आहे, गुरुमध्ये वायू आहे असं शास्त्रामध्ये सांगितलंय. 3 प्रकारचे अग्नी सांगितलेत गरुड पुराणामध्ये. नीट ऐका. अग्नीचे 3 प्रकार आहे. गरुड पुराणामध्ये 3 प्रकारचे अग्नी सांगितले. आहावनीय अग्नी, ग्राहपत्य अग्नी आणि दक्षिण अग्नी. आहावनीय अग्नी हा गुरु आहे. काय आहे? जे अग्नीचं आपण आवाहन करतो ना यज्ञाला बसताना तो अग्नी म्हणजे तुमचा आमचा गुरु आहे ज्याचा त्याने तुम्ही गुरुमंत्र घेतला. आवाहनीय अग्नी. ग्राहपत्य अग्नी म्हणजे वडील आहे आणि दक्षिण अग्नी म्हणजे आई आहे. हे 3 अग्नी आहे आणि या 3 अग्नीची जो सेवा करतो तो साक्षात त्रिदेवाचा अवतार म्हटलेला आहे गरुड पुराणामध्ये. प्रभू रामाचाही तोच नियम आहे ना. प्रभू रामही सकाळीच उठतात आणि या त्रेताग्नीची पूजा करतात. प्रातकाल उठ के रघुनाथा मात पिता गुरु नाव ही माथा. क्या करते हैं प्रभु राम? प्रातकाल उठ के रघुनाथा मात पिता गुरु नाव ही माता. सकाळीच राम उठतात. आई वडील आणि गुरुच्या पाया पडतात. एक जण माझ्याकडे आला बोले गुरुदेव. मैंने बोला क्या? वो अभी जो चौपाई गाई ना बोले आपने. मैंने बोला कौन सी? ये प्रातकाल उठ के रघुनाथा हाँ मात पिता गुरु नाव ही माथा. इस चौपाई में मैं थोड़ा संशोधन करना चाहता हूँ. मैंने बोला क्या? जरा फिर से बोल. इस चौपाई में मैं थोड़ा इन्वेंशन थोड़ा संशोधन करना चाहता हूँ. मैंने बोला तो इतना बड़ा विद्वान हो गया कि संतों के लिखे ग्रंथ पे अब तू संशोधन करेगा? नहीं नहीं मेरी बात तो सुनिए गुरुदेव. मैंने बोला बोल क्या है? तो उसने मुझे कहा प्रातकाल उठ के रघुनाथा माता पिता गुरु का फोड़े हूँ माथा. सकाळी राम उठून. मैंने बोला फिर वो राम नहीं वो हराम हो सकता है जो सुबह सुबह उठ करके गुरु माँ बाप का सर फोड़ता है पत्थर लेकर के. वो राम नहीं वो हराम हो सकता है. वो राम कैसे हो? राम तो मर्यादा पुरुषोत्तम है प्यारे. हर काम मर्यादा में करते हैं. जब व्यक्ति के जीवन में अमर्यादा का बहाव ज्यादा हो जाए, अमर्याद का बहाव
उसकी लहरें यदि कम करना चाहते हैं हम, तो हमको मर्यादा पुरुषोत्तम राम के चरित्र का गुणगान करना चाहिए, उसका श्रवण करना चाहिए, उसका आश्रय लेना चाहिए, उसका अवलोकन अवगाहन अनुसारण करना चाहिए, तब जाकर के होता है। चलो थोड़ा भक्ति रस का अनुभव लेते हैं, उसके बाद में शादी का भी थोड़ा समय, आधा घंटा। म्हणून आता सगळेजण आनंद घ्या भक्ती रसाचा उठून। अरे बाबा, ज्याचे पाय आहेत त्याचे पाय हल्ले पाहिजे, ज्याचे हात आहेत त्याचे हात हल्ले पाहिजे। शाम तुझे मिलने का, हो राम तुझे मिलने का, सत्संग बहाना है, हरि तुमसे मिलने का, सत्संग बहाना है। शाम तुझे मिलने का, सत्संग बहाना है, हरि तुझे मिलने का, सत्संग बहाना है। आओ दुनिया वाले क्या जाने, तेरा नाम तो पुराना है। दुनिया वाली पीछे वाले भक्त भी जरा थोड़ा हाथ उठा कर क्या पावड़े फुगड़िया, तेरा नाता पुराना है। दुनिया वाले क्या जाने, तेरा नाम तो पुराना है। दुनिया वाले क्या जाने, तेरा नाता पुराना है। हरि बोल, हरि तुमसे मिलने का, सत्संग बहाना है, हरि तुमसे मिलने का, सत्संग बहाना है। श्री राधे, हरि बोल, राधे राधे। रामायण में ढूंढा तुझे, भागवत में पाया है, गीता के पन्नों पे, हरि बोल, गीता के पन्नों पे मेरे शाम का ठिकाना है, शाम तुझे मिलने का, सत्संग बहाना है। 2:15 वाजता लग्न लावू आपण, कारण की 4ला कथा संपणार आहे। मी टाइम घडी पाहून कथा करणारा बाबा नाही आहे, परंतु आजपासून वेळेचा अभाव आहे। 90 किलोमीटर मला जायचं आहे, 90 किलोमीटर यायचं आहे। आजपासून दुपारी तुमच्या इथे आहे 18 तारखेपासून, आणि आज रात्रीपासून 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर कुरुळा तालुका कंधार जिल्हा नांदेडमध्ये कथा आहे। भव्य शिवमहापुराण कथा तिथे आहे। ही कथा आपल्याला भेटेल पाहायला, तीही कथा भेटेल। ज्यांना ज्यांना ही कथा यूट्यूबवर पाहिजे आहे, समोर 2 प्लेट्स लावलेले आहेत। प्लेटवर पहिलं चॅनल आहे विनोद कृष्ण शास्त्री नायगावनकर, स्पेलिंग मिस्टेक होऊ नये, सापडणार नाही म्हणून प्लेट्स लावलेले आहेत। आमचे सोशल मीडिया हँडल्स प्लॅटफॉर्म जे आहे, हँडलर हे दोघं आहेत, दिनेशजी आणि गणेशजी।
आणि त्याचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, ट्विटर आहे, इंस्टाग्राम तर एक नंबर आहे, फेसबुक पेज आहे, फेसबुक आहे, 3 यूट्यूब चॅनल आहे. ऑल टाइप्स ऑफ स्पिरिच्युअल कथा अँड वारकरी कीर्तन ऑल्सो अवेलेबल ॲट दियर. रामचंद्र भगवान की जय. रस्त्यानं निघाले प्रभू रामचंद्रजी आणि मग जाताना पाहिलं की अहिल्याचा उद्धार भगवंतानं रस्त्यानं केला. अहिल्या कोण होती? अहिल्या शिळा होऊन पडलेली होती. आपण सगळा क्रम पाहिला. विश्वामित्रासोबत भगवान राम लक्ष्मण अयोध्येहून निघाल्यापासून ताटिकेचा वध केला 1, बरोबर. यज्ञाचं रक्षण केलं 2, 20 कोटी राक्षसांचा संहार केला 3, मारीचाला एका बाणाच्या टोकानं 100 योजन म्हणजे 1200 किलोमीटर समुद्राच्या पलीकडे नेऊन फेकलं जिवंत. सुबाहूचा वध केला आणि रस्त्यानं पुढे निघाले तर अहिल्याची कथा आली. तुलसी रामायणामध्ये कथा अद्भुत रोचक सांगितली. अहिल्या ही ब्रह्मदेवाची मुलगी होती, दिसायला अतिशय सुंदर होती. ब्रह्मदेवाला सगळेजण म्हणू लागले की अहिल्याचं लग्न आमच्या सोबत करून द्या. बरं, एका सोबत करून दिलं तर दुसऱ्याला राग येईल म्हणून ब्रह्मदेवानं पण ठेवला. पण म्हणजे काय? शर्त रखदी, आट ठेवली. जो कोणी या पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा मारून सगळ्यात आधी माझ्याकडे वापस येईल त्याला मी माझी मुलगी पत्नी म्हणून देऊन टाकेल. हे सगळ्यांना ऐकल्यावर याच्यात वर्णन आलं. शंकराचे पुत्र कार्तिक स्वामी, गणपती बाप्पा, देवराज इंद्र आपल्या आपल्या वाहनावर सनाट सुटले. काय झालं? सनाट सुटले. पण ज्याच्या मनी नाही ध्यानी नाही, ज्याच्या मनामध्ये काही नाही त्याला देव देतो म्हणले, आणि ज्याच्या मनामध्ये खूप आहे त्याला काही देत नाही. गौतम नावाचे ऋषी, गौतम नावाचे ऋषी सकाळी सकाळी जेव्हा हा पण लागला सगळेजण सुटले. त्यांच्या मनी नाही ध्यानी नाही. नदीचं स्नान केलं आणि नदीचं स्नान करून बाहेर आले. गाव माता ये संतों का परम धन होती है. गाईला गौतम ऋषींनी पाहिलं आणि गाईलाच 7 प्रदक्षिणा केल्या. मग तुम्ही म्हणाल गाईचं आणि पृथ्वीचा काय संबंध आहे? पृथ्वीचे 2 प्रकार सांगितले श्रीमद भागवतामध्ये. एक पृथ्वी आहे स्थावर पृथ्वी. इट इज कॉल्ड ॲज अन फिक्स ॲसेट. कॉमर्सच्या भाषेमध्ये फिक्स ॲसेट. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते हलणार नाही. आणखीन समजून सांगू का? नांदेड जिल्ह्यामध्ये धनंज गाव आहे, पण धनंज गाव उचलून नांदेडच्या बस स्टँडवर ठेवता येणार नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत चंद्र आहे आणि सूर्य आहे. फिक्स ॲसेट, फिक्स ॲसेट. ये हिलने वाला नाही. याला म्हणतात स्थावर पृथ्वी. आणि दुसरी पृथ्वी आहे जंगम, जिनं गाईचं रूप धारण केलेलं आहे. वो तो संतों का परम धन है. आहा, गौ माता को तो हमारे वृंदावन वासी बहुत पूछते हैं. मैं तो आपके गांव में भैंस का दूध तो छोड़ो, मैं तो घी भी नहीं खा रहा. घी तो छोड़ो, मैं तो दूध भी नहीं पी रहा. दिमाग कैसे चलेगा? आपण मासाडीचं दूध पितो भाऊ, आणि मासाडीचं दूध जाड असतं पचायला. बरं जाऊ द्या ना. आणि मासाडीचं पोरग कोण आहे? सांगा सांगा फटाफट. मासाडीचं पोरग कोण आहे? रेडा. आणि रेडा कोणाचं वाहन आहे? वाहन. रेड्या यमाचं वाहन आहे. म्हणजे मसाडीचं पोरग रेडा यमाचं वाहन आहे. आपण जर का काय मसाडीच्या दुधाचा चहा पिला, मसाडीचं दूध पिलं तर आपल्याला ते तिकडं घेऊन जाईल. द चॉईस इज युअर द वेज अँड यू आर हँड माय डिअर. तुम्हाला ठरवायचंय, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. गौ माता के दूध में स्वर्ण के तत्व पाए गए हैं. आहा, गाईच्या डोळ्यामध्ये सूर्य आहे उजव्या, गाईच्या डाव्या डोळ्यामध्ये चंद्र आहे, गाईच्या उजव्या कानामध्ये अश्विनी आहे, डाव्या कानामध्ये अश्विनी कुमार सूर्याचे पुत्र. गाईच्या नाकामध्ये हनुमानाचे लोकडेश्वराचे वडील पवनदेव आहे. गाईच्या ओठामध्ये वरुण देव आहे. गाईच्या जिभेवर भगवान शंकराची पत्नी पार्वती आहे. गाईच्या कंठामध्ये 4 वेद आहेत. गळ्याखालच्या पोळीमध्ये कंबल नाग आहे. गाईच्या पोटा मध्यभागी महादेव आहे. गाईच्या हृदयात मेरे बाके बिहारी कृष्ण आहे. गाईच्या पाठीमध्ये तुमचे आमचे पितृदेवता आहेत. गाईच्या खुराणमध्ये गंधर्व आहेत आणि गाईच्या गुडघ्यामध्ये अप्सरा आहेत. 33 कोटी देवता गाईमध्ये आहे. मी तुम्हाला सिद्ध करून दिलं. इक्वेशन सर्व देवमय गौ. आहा, जगामध्ये कलियुगामध्ये गाईला जिवंत देवता म्हटलेलं आहे. हमारे वृंदावन के संत गा रहे हैं, गौ की सेवा से तर जाएगा
तेरा जीवन सुधर जाएगा, गौ की सेवा से तर जाएगा, तेरा जीवन सुधर जाएगा, गौ की सेवा से तर जाएगा, तेरा जीवन सुधर जाएगा, गौ की सेवा से तर जाएगा, तेरा जीवन सुधर जाएगा। श्री राधे हरि बोल। कामना पूरी करती है धेनु, कामना पूरी करती है धेनु, इसकी कृपा से बजती है वेणु, इसकी कृपा से बजती है वेणु, रंग भक्ति का जय हो, रंग भक्ति का चढ़ जाएगा, तेरा जीवन सुधर जाएगा, सेवा से तर जाएगा, तेरा जीवन सुधर जाएगा, सुधर जाएगा, तेरा जीवन सुधर जाएगा। बोलिए गौ माता की जय। जो गाईची शेपूट आपल्या डोक्यावर ठेवतो जो व्यक्ती खाली बसतो आणि गाईजवळ बसून गाईची शेपूट आपल्या उजव्या हातानं आपल्या डोक्यावर ठेवतो आणि म्हणतो काशी, हरिद्वार, मथुरा, वृंदावन, गाईची शेपूट उजव्या हातानं धरून ज्या ज्या तीर्थाचं नाव घेतलं त्या त्या तीर्थयात्रेचं फळ देणारी गोमाता आहे। गौमातेच्या खुराच्या धुळीनं सगळे अवदसा निघून जातात। जो माणूस रोज जेवताना पहिला घास गाईसाठी काढून ठेवतो गोग्रास, तो 11,000 दिव्य वर्ष स्वर्गात राहतो। गरुड़ पुराण में लिखा, बहुत बड़ा शास्त्र है प्यारे, गजब का। इसलिए गाय की सेवा होना चाहिए। घास म्हणजे कोणता? पंचमहायज्ञ नो है। शास्त्र सांगतं की स्वयंपाक झाल्यावर आमच्या माता मावल्यांना पहिली पोळी गाईला द्यावी 1, दुसरी पोळी कुत्र्याला द्यावी 2, तिसरी पोळी घरच्या गच्चीवर वरती कावळ्याला द्यावी पित्राला 3, चौथी पोळी घरी एखादा पोरगा गिरगा पाहुणा आला त्याला द्यावी 4, चमचाभर साखर झाडाच्या खोड्याला टाकावी भूतयज्ञ 5, सकाळी उठल्या उठल्या आंघोळ झाल्यावर चमचाभर गावरान गाईचं तूप आगीभर टाकावं। हे पंचमहायज्ञ आहेत मावल्यांनो, भागवतात सांगलं। आणि हे पंचमहायज्ञ जो करीत नाही म्हणले मावल्या हो, त्याला एका नरककुंडात जावं लागतं। मी तुम्हाला नाही सांगत, तुम्ही घाबरू नका बरं का। फक्त ज्याला माहिती नाही त्याला दोष नाही, आता माहिती झालं तर करणं गरजेचं आहे। जे लोक हे पंचमहायज्ञ करीत नाही म्हणले, उठल्याबरोबर आंघोळ झाल्यावर चमचाभर तूप आगीला टाकीत नाही, पहिली पोळी गाईला देत नाही, दुसरी कुत्र्याला देत नाही, तिसरी कावळ्याला देत नाही, आणि चमचाभर साखर झाडाच्या खोड्याला मुंग्याला टाकत नाही, एखाद्याला चहा पाणी देत नाही, अशा लोकांना क्रमी भोजनम नावाच्या नरककुंडात टाकतात। क्रमी म्हणजे किडान भोजन, म्हणजे आपल्याला किडा खाऊ लागतो का, तर आपण पंचमहायज्ञ केलं नाही, आपल्याला किडे खाऊ लागतात आणि किडे भी आपल्याला खातात, असं वर्णन आहे। म्हणून गायक की सेवा का बड़ा, मैं क्या बताऊं, अब समय का अभाव है। एक तो कथा मराठी में चल रही, पूरी कथा हिंदी में होती, अब रात की कथा तो पूरी हिंदी में है, तो बहुत रस वर्षण होगा वहां पर, बहुत सारे भजन, लेकिन समय का अभाव है ना। हो मेरी लगी गाय संग प्रीत की दुनिया क्या जाने भाई क्या जाने, ना जाने कोई ना जाने। हो मेरी लगी शाम संग प्रीत की दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत की दुनिया क्या जाने। लोग कहे मैं भई बवरिया, मैंने तोड़ा जग से नाता की दुनिया क्या जाने। गाईला प्रदक्षिणा मारल्या गौतम ऋषीने, आणि गौतम ऋषी जिंकले। मनी नाही ध्यानी नाही, ब्रह्मदेव स्वतःच्या पुरीला घेऊन आला, कोणाला? अहिल्येला, आणि म्हणला ही तुमची बायको,
अरे ते म्हणला मी बायको मागितली नाही ना, पण मला तुम्हाला माझी पोरगी द्यायची ना, तुम्ही पण जिंकले ना, तुम्ही शर्त जिंकले ना, पृथ्वीच्या जो 7 प्रदक्षिणा मारेल त्याला मी माझी पोरगी बायको म्हणून देणार होतो. ते म्हणला मी रोजच गाईला प्रदक्षिणा मारतो. नित्य नियम ज्याच्या जीवनामध्ये त्याचा फायदा. भगवान जब भी देगा बोले छप्पर फाड़ के देना, कभी भी धर्म कर्म को छोड़ना नहीं, अंतिम श्वास भी हमारा धर्म के साथ में ही खत्म होना चाहिए. पूज्य प्रेमानंद बाबा कहते हैं खुद का गला काट लेना लेकिन कभी भी मिट्टी नहीं खाना, कभी भी गोबर नहीं खाना, कभी भी पराई स्त्री का संग नहीं करना. चाहे तो गर्दन कटवा लेना, चाहे तो सर मुंडवा लेना, लेकिन पराई स्त्री का कभी संग नहीं करना. इतना बड़ा नरक है, इतना बड़ा नरक है प्यारे कि क्या कहना. चरित्रता को बड़ा महत्व है हमारे धर्मशास्त्रों में. काय कामाचं आहे म्हटले ते नाही तर काय अभंग आहे तो. बाईले आधीन होय ज्याचे जीने त्याचे अवलोकने पडजे द्वाड कासया ते जंत जिता ते संसारी माकडांच्या परी गारोडयाच्या आपलीच करवी सेवा पुजवे देवा सारखे तुका म्हणे गाढव पसू केला नास आयुष्या. 1283 1284 अभंगाचा नंबर. कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथा. बाईल तरी ऐसी भावी नरकी गोवी आणि वादन घडवून येते तीर्थयात्रा केला कुत्रा हा सोका. काही काही बायानं घरचे माणसं म्हणजे कुत्र्यावानी करून टाकले. मी नाही म्हणलो, तुकाराम महाराज म्हणले हां, घडवून तीर्थयात्रा केला कुत्रा हा सोका. सुखे ओळंबा दावी गोहा माझी दुकाने ना पहा, आवडीचा मारला वेडा होय हो मैने कैसा भेडा. दो प्रहला मज लहरी येती निज नाही खाली पडे सुपत्ती. तुका म्हणे जिता गाढव केला मेलियावरी नरका नेला. पान नंबर 2 अभंग नंबर 7 तुकाराम महाराजांची गाथा. काही काही तुकाराम महाराजांचे अभंग आहे माझ्याकडे, असं पाहू नका, मला भीती वाटू राहिली तुमची बाबा. तुका म्हणे जिता गाढव केला मेल्यावरी नरका नेल्या. आमच्या तिकडचं सांगतोय काही काही बायांनी नवरा असं जिवंत गाढव करून टाकीला आणि मेल्यावर नरकाला नेला म्हणले तुकाराम महाराज. पहा अरे काय. गौतम ऋषीची इच्छा नसताना त्यांना पत्नी भेटली, पण इंद्रानं राग धरला आणि इंद्र म्हणला म्हाताऱ्याला देता का काय तुमची पोरगी, म्हाताऱ्याला देता. अहो आमच्या सारख्या जवानाला द्या, म्हातारा गितारा काही नाही, जे ठरलं ते ठरलं. आणि गौतम ऋषी सोबत अहिल्याचं लग्न झाल्यावर इंद्रानं दबदबा धरला. इंद्र म्हणला मी बदला घेईन. आणि मग झालं असं, साधू संत आहे ना सकाळीच उठले. गौतम ऋषी रोज सकाळीच उठून नदीवर आंघोळीला जातात, कोंबडा आरवतो. आग्नीला कोंबड्याचं रूप घ्यायला लावलं इंद्रानं आणि रात्री 1-1:30 वाजताच कोंबड्याला आरवायला लावलं. गौतम ऋषीला वाटलं लवकर सकाळ झाली, कोंबडा आरवला किती जायचे सकाळी आंघोळीला. जुन्या काळात अलाराम नव्हते, चालले ते गंगेला. आणि इंद्रानं काय केलं, गौतम ऋषीचं रूप धारण केलं. काय केलं इंद्रानं, अग्नीला कोंबड्याचं रूप घ्यायला सांगितलं. बरोबर आहे, अग्नीला कोंबड्याचं रूप घ्यायला सांगितलं. अग्नीनं खोटा कोंबडा होऊन काय केलं, आरवला. गौतम ऋषी नदीवर स्नानाला गेले. इंद्र गौतमाच्या रूपात अहिल्याकडे गेला आणि अहिल्याचं सतीत्व भंग केलं इंद्रानं. तिकडे गौतम ऋषी नदीवर गेल्यावर गंगा प्रकट झाली. गंगा म्हणली अहो थांबा गौतम ऋषी, आणखीन 2-2.5 घंटे 4 वाजायला तुम्ही इतक्या लवकर आले, अजून सकाळ झाली नाही. मग मला काय भ्रम झाला का काय, मी कोंबड्याचा आवाज ऐकून आलो. गौतम ऋषी वापस येऊन पाहतात आतमधून दरवाजा लागलेला आहे. दरवाजा वाजवला, अहिल्य दरवाजा उघडा, अहिल्य दरवाजा उघडा. अहिल्या घाबरली. बाहेर नवऱ्याचा आवाज ऐकला तर विचारलं तू कोण आहे. आतमध्ये नवरा समजून ती संग करत होती. सांगितलं मी देवराज इंद्र आहे. इंद्र हे काय केलं, माझी चुकी नसताना तू माझं पातिव्रत्य भंग केलं, याद राख. आता इकडे इकडे गौतम ऋषी दरवाजा उघडला. अहिल्याने इंद्र लपून बसला आणि इंद्र जेव्हा पळून जाऊ लागला, तू घाबरतेस काय, झालेला सगळा प्रकार ओळखला. तुझी चुकी नाही आहे, पण तुला ओळखता नाही आलं की माझ्या रूपात दुसरा कोणी आला तर मी तुझा पती आहे का नाही. म्हणून अहिल्याला रागाच्या त्वेषामध्ये 60,000 वर्ष शिळा होण्याचा श्राप दिला. तू इथं शिळा होऊन पडशील, दगड शिळा, ज्या शिळेचा उद्धार राम करणार होते. आणि तिला कोणी किटाणू वगैरे खाऊ नये म्हणून तसं व्यवस्था केली की जे किटाणू किंवा जे किडे या शिळेला स्पर्श करतील तेही दगड होऊन जातील. म्हणून सगळे किटाणू जानवर वगैरे तिच्याजवळ येत नव्हते. आणि इंद्राला श्राप दिला की तुला 1000 शिश्ने पडतील. म्हणजे काय होईल, तुला 1000 छिद्रे तुझ्या अंगाला पडतील. सुंदर अभंग तुकाराम महाराज गातात. मला आठवण येते, एक लाईन आपण गाऊ, अतिशय सुंदर. माणसाला जर का एकदा विषयाचा नाद लागला त्याचं काही खरं नाही. 1597 अभंगाचा नंबर. गाथ्यामध्ये नको नको मना गुंतू माया जारी, नको नको मना गुंतू माया जारी, नको
माया अरे गुंतू माया जाई सोडविना राजा देशीचा सौधरी आणि कसोयरी भली 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 आ अरे नको नको मना गुंतू श्राप दिला तुला 1000 छिद्र पडतील अंगावर वास यायला लागला इंद्र पडली भग चंद्र झाला का अरे नारद सुकला साळा भजनाचा विषयाचे सुख नको नको म्हणा विषयाचे सुख नको नको म्हणा इंद्राला श्राप दिला कोंबड्यालाही श्राप दिला गौतमानं तू सर्व भक्षी होशील कोंबडा अग्नीच्या रूपात आला होता सर्व भक्षी होतील सगळं खातो अग्नी पहा इंद्र निघून गेला अहिल्या शिळा झाली ही कथा जाता जाता प्रभू रामाला कोण सांगतंय प्रभू रामाला विश्वामित्र सांगतात की तुम्हाला आता एका पतिताचा उद्धार करायचा आहे पुण्यवान आहे पुण्यवानाची पतित झाली आहे पतिताचा पुण्यवान झाला पाहिजे सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी आहे की नाही बाबा म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे बाप रघमा देवी वरुसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे आणि म्हणून प्रभू राम निघाले आणि प्रभू राम म्हणाले आता ती ऋषी पत्नी आहे ब्रह्मदेवाची मुलगी आहे माझ्या पायाच्या चरणाच्या धुळीनं काय होणार आहे तिचा उद्धार होणार आहे पण मी तिला पाय लावू शकत नाही मग काय करू आता विश्वामित्रांनी सांगितलं तुम्ही पाय वरती करा शिळेजवळ आल्यानंतर पाय वरती करा प्रभू रामानं पाय वरती केले
पाय वरती केल्यानंतर भगवान रामाच्या पायाला जी धूळ लागलेली होती ती धूळ त्या अहिल्याच्या शिवेवर उडण्याकरता वाऱ्याची झुळूक आली विश्वामित्राच्या प्रेरणेनं आणि विश्वामित्रानं ती जी वारं निर्माण केलं त्या वाऱ्याच्या द्वारे प्रभू रामाच्या पायाला लागलेली धूळ उडाली आणि ती त्या शिळेवर जाऊन पडली आणि मग अहिल्याचा उद्धार झाला. अहिल्या प्रकट झाली. तिथेच गौतम ऋषी आले. दोघांनी प्रभू रामाला वगैरे दर्शन वार्तालाप झाला आणि अहिल्या आणि गौतम ऋषीचा मुलगा शतानंद, तो शतानंद विश्वामित्रानं बरोबर घेतला. तो कुलगुरू आहे, तो ब्राह्मण आहे पूजा करणार कोणाच्या इथे, जनक महाराजांच्या इथे. आणि मग शतानंद, राम, लक्ष्मण, विश्वामित्र आणि अन्य सगळे लोक अहिल्याचा उद्धार करून निघालेले आहेत महाराज दशरथाच्या जनकपुरीमध्ये यायला, म्हणजेच मिथिलेमध्ये यायला. आणि मग तिथे आल्यानंतर सगळ्यांना पाहिलं पूर रम्यता राम जब देखी हो हर्षे अनुज विश्वामित्राजींनी जेव्हा राम, लक्ष्मण, शतानंदाला घेऊन जनकपुरीमध्ये प्रवेश केला तेव्हा भगवान राम जनकपुरीची शोभा पाहतच राहिले. श्री रामानं जेव्हा जनकपुरीची शोभा पाहिली, श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसीदासजी सांगतायत धाकटे बंधू लक्ष्मण यांचे अत्यंत हर्षित झाले, आनंद झाला. अद्भुत गोष्ट पाहिल्यावर माणसाला कसा आनंद होतो. मकरंद रसाने मस्त झालेले भुंगे सुंदर आवाजात गुणगुणत आहेत. तिथे त्या जनकपुरीमध्ये रंगीबेरंगी पुष्कळसे पक्षी मधुर शब्द करीत आहेत. अनेक रंगाची कमळे उमलली आहेत. सदा सर्व ऋतूत सुख देणारा शीतलमंद सुगंध वायू वाहत आहेत. बनईन बरण बरणत नगर निकाई, नगराच्या सौंदर्याचे वर्णन केले जाऊ शकत नाही. प्रभू राम आणि लक्ष्मण दादा विश्वामित्रजी सहित जेव्हा जनकपुरामध्ये आले, जनक महाराज समोरून आले, निरोप पाठवला, आम्ही आलो आहोत. जनकानं विश्वामित्रजींच्या चरणामध्ये प्रणिपात केला, स्वागत केलं. आओ गुरुदेव पधारो. आणि विचारलं सोबत कोण आहे. तेव्हा विश्वामित्रानं ओळख करून दिली. विश्वामित्र म्हणाले अयोध्या नरेश दशरथ का नाम सुना है जनक, हाँ ये दोनों उनके ही पराक्रमी पुत्र है. सगळे पराक्रम सांगितले विश्वामित्रांनी जनकाला की राम आणि लक्ष्मणाला मी कसं अयोध्येतून घेऊन आलो, कसं यांनी ताटिकेचा वध केला, कसं माझ्या यज्ञाचं रक्षण केलं, 20 कोटी राक्षसांचा संहार करून टाकला. एका बाणाच्या टोकानं या प्रभू रामानं दशरथजीच्या मोठ्या पुत्रानं 1200 किलोमीटर दूर मारीचाला पाठवलं आणि सुभाऊचा वध केला. एका शिळे दगड झालेली बाई होती, तिचा उद्धार केला आणि तिच्या मुलाला. असं वाटल्यानंतर जनकाला मनातल्या मनात वाटलं असे पोरं मला असते तर, पण जाऊ दे, पोराने माझ्या पोरीचं लग्न आहे, हा जर का माझा जावई झाला तर मनातल्या मनात विचार केला. अमराईमध्ये राहायची व्यवस्था केली त्यांची. अमराईमध्ये असं राहण्याची एक बाग होती, तिथे राहायची व्यवस्था केली. माता सीतेच्या सखी तिथे फूल तोडण्याकरता आल्या. त्यांनी 2 राजकुमारांना पाहिलं. सीतेला जाऊन सांगितलं दो सुंदर राजकुमार आये है. सीतेने येऊन पाहिलं. सीता आणि रामाची नजरानजर झाली. पण धर्मशास्त्र सांगतं जुन्या काळामध्ये पती आणि पत्नी एकमेकाला लग्न ठरल्याच्या आधी पाहत नव्हते. आता पुरं वाटोळं झालंय. लग्न जसं ठरलं तर 8-8 घंटे पोरगण पोरगी एकमेकाला बोलतच राहते. हॅलो, मी बाबूराव बोलतोय आणि तू माझी हौशी बोलते. एका पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे अल्लू अर्जुनच्या, माणसानं बॉलिवूडचा जाहीर निषेध करावा. बॉलिवूड फार बोगस आहे, भंगार है. मैं भगवान को नहीं मानता, फिर किसको मानता है? बाइको को मानता हूं. अरे हे बॉलिवूड म्हणजे भगवान को जो नहीं मानता उसको हम नहीं मानते. फिर ते साऊथला बघा तुम्ही, कसा हिरो धोतर घालतो, कशी लुंगी घालतो. कोणी जर का पोरगी पळून नेली तर कसे तलवार घेऊन मागं लागतात. हमारी जात वाली लडकी लेकर के भागा है. असं आपण असलं पाहिजे. लक्षात घ्या, देव धर्माचं मंदिरात वगैरे तिकडे लग्न दाखवतात, आपण ते पाहत नाही. अल्लू अर्जुनचा एक चित्रपट आहे, त्याच्यामध्ये दाखवलं नवरदेव नवरी डायरेक्ट मंडपातच एकमेकाला पाहतात. आणि तीच खरी रीत आहे. फार तर एकदा दोनदा मुलगा पसंत आहे का मुलगी पसंत आहे तिथपर्यंत ठीक आहे. आणि लग्नाच्या आधी बोलायचं खूप बोलायचं, आणि लग्न झालं की नुसतं बंपून काढायचं. अरे काय कामाचं आहे ते तसं. हा
मी तुमचं नाही म्हणत आहे ताई, वस्तुस्थिती चालू आहे, परिस्थिती खूप खराब आहे, गंभीर आहे, धीर गंभीर आहे. त्या लग्न झाल्यानंतर त्या ताईच्या माहेरी जर का तिच्या नवऱ्याचा अपमान होत असेल तर त्या ताईनं तिथं एक मिनिटही थांबू नये. एवढं करूनही ती ताई जर का तिथे थांबत असेल, कुठे माहेरी, तिच्या माहेरात तिच्या नवऱ्याचा मान होत नाही, उदाहरणार्थ सासू सासरे समजा मानित नाही जावायला, तर त्या ताईनं तिथं थांबू नये. तिनं पाणी बी पिऊ नये, जेवण तर सोडा, पाणी बी पिऊ नये. एवढं करून बी तिथे थांबत असन तर तिच्यासारखी जगात हुशार कोणीच नाही. ती एक नंबर हुशार समजायची. कारण धर्मशास्त्र सांगताय काय आणि आपण काय करून राहिलो. पुढे आले आणि पुढे आल्याच्या नंतर जसं येऊन पाहिलं, परस्पर प्रथम दर्शन झाली आणि त्याच्यानंतर मग आता ठरलं. एक शिवधनुष्य होता त्यांच्याकडे, सीतेचं स्वयंवर आहे. विश्वामित्राला विचारलं, मुहूर्त काढला. जिथे स्वयंवर आहे स्वयंवराचा मंडप सजवण्यात आला. राजे महाराजे संत योगी जपितपे संन्यासी त्यांच्याकरता आसनं टाकण्यात आले आणि पण होता, पण संज्ञक स्वयंवर आहे. स्वयंवराचे 3 प्रकार सांगितले महाभारतात स्वयंवराचे 3 प्रकार सांगितले. एक स्वयंवर आहे इच्छा स्वयंवर, म्हणजे ज्याच्यामध्ये मुलीच्या हातामध्ये फुलाचा हार दिला जाईल आणि मुलीला असं मंडपात फिरवल्या जाईल. सगळे राजे महाराजे बसलेले असतील, साधू संत वगैरे. मग तो बाबा असू शकतो किंवा राजा असू शकतो, कोणी असू शकतो. मुलीला बाबा आवडलं तर बाबाच्या गळ्यात माळ टाकीन आणि एखादा राजा आवडलं तर राजाच्या गळ्यात माळ टाकेल, बळजबरीने. त्याला इच्छा स्वयंवर म्हटलं. दुसरा स्वयंवर आहे शौर्य शुल्क स्वयंवर, स्वतःच्या शक्तीनिशी मुली जिंकून आणायच्या. जसं भीष्माचार्याने काशी राजाच्या 3 कन्यांना आपल्या भावांसाठी आणलं होतं, सगळ्या राजांना हलवून. तो शौर्य शुल्क स्वयंवर आहे. तिसरा स्वयंवर आहे पण संज्ञक स्वयंवर. उदाहरणार्थ अर्जुन, पांडवांचं आणि द्रौपदीचं. खाली तेलामध्ये चित्र पाहायचं, वरती भिंतीला लागलेले एक चक्र आहे, त्या चक्रामध्ये माशी फिरत आहे. त्या माशीचा डोळा खालच्या पात्रामध्ये ठेवलेल्या तेलात पाहायचा आणि खालच्या पात्रातल्या तेलामध्ये वरती गच्चीला लागलेलं जे चक्र फिरत आहे त्याच्यामध्ये जो मासा आहे त्या मासाच्या डोळ्याला मारायचा आहे. हा पण संज्ञक स्वयंवर. तसं इथे पण संज्ञक स्वयंवर आहे. इथे भगवान शंकराचे प्रिय शिष्य भगवान विष्णूचे अवतार परशुराम, धनुर्विद्येचे पहिले आचार्य, ज्यांनी सगळ्याला धनुर्विद्या शिकवली, त्या परशुरामाला शंकरानं प्रसन्न होऊन 2 धनुष्य दिले. नीट ऐका, परशुरामाला शंकरानं 2 धनुष्य दिले होते. पैकी एक धनुष्य परशुरामानं रामायणामध्ये जनकजींना दिला आणि त्याचा भंग रामानं केला, आणि दुसरा धनुष्य परशुरामानं कंसाला दिला. तो धनुष्य कंसानं मथुरेत ठेवला आणि त्याचा भंग कृष्णानं बळीरामानं कंस मामाला जेव्हा मारायला गेले होते ना, गोकुळातून आलते, तेव्हा त्यांनी केला. असं वर्णन आहे भागवतामध्ये आणि रामायणामध्ये. इथे पण संज्ञक स्वयंवर आहे. तो जो धनुष्य आहे त्याला एका रथावर ठेवलेले, रथाला 16 चाकं आहेत आणि मग रथ आणण्यात आला बा. आता विश्वामित्र वगैरे, राम लक्ष्मण वगैरे सगळेजण तिथं बसले. जनक महाराज त्यांच्या सिंहासनावर बसले. सीता मातेला वरमाळा देऊन पडद्याच्या पाठीमागे उभा केलेला आहे. आणि सगळ्या जणांना जेव्हा तो धनुष्य पाहिला तर सगळेजण पालीचे पहिलवान हापकले. ते म्हणले, अरे बाबू. सगळेजण म्हणले, नाही, आम्ही फक्त लग्न लावायला आलो, आम्ही अक्षता टाकायला आलो, आम्ही जेवण करायला आलो, आम्ही आहेर द्यायला आलो. जेव्हा धनुष्य पाहिलं ना भाऊ, आणि मग कशाला विचारता, न बोलवता रावण आला भाऊ तिथं. रावण, आणि रावण आल्यावर सगळेजण घाबरले. हो ना हो. आता ज्यांनी 33 कोटी देवता बंदीशाळेमध्ये टाकले, नवग्रह पालते घातले, हा धनुष्य उचलेलच. बऱ्याच जणांना तो धनुष्य उचलता नाही आला. धनुष्य उचलून त्याला प्रत्यंच्या लावायची होती, मग धनुष्य तोडायचा होता. हे तर कोणालाच करता नाही आलं. पण रावण जसा आला तेव्हा सीतेनं जगदंबेची प्रार्थना केली. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी विष्णुनुते भगवती हेशित घोरी जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते दुर्वर वर्षिणि दुर्धर धर्षिणि दुर्मुख मर्षिणि हर्षरते त्रिभुवन पोषिणि शंकर तोषिणि किल्बित मोषिणि घोषरते तत्तुजंगिरोषिणि दितिसुरतोषिणि दुर्मद शोधय संयुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यक परदिनि शैलसुते ऐ जगदम्ब मदम्ब कदम्ब हवन प्रियवासिनि हासरते शिखर शिरोमणि तगड़ हिमालय संगनिजालय मध्यगते मधु मधुरे मधु कैतपरे तू भतरि जनि तू रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यक परदिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यक परदिनि शैलसुते मा रम्यक परदिनि शैलसुते
चौऱ्याऐंशी लक्ष कात्यायनी कात्यायन्याय च विद्महे कन्याकुमाराय च धीमहि तन्नो दुर्गा देवी. पार्वतीची प्रार्थना केली सीतेनं. हे सीते माता, हे माता पार्वती, मी तुझी प्रार्थना करते, या दुष्टाला हा धनुष्य मोडल्या जाऊ नये. कोण म्हणतंय? सीता म्हणते. आता रावण उचलणारच होता धनुष्य, पण पार्वतीची प्रार्थना केल्यामुळे माता पार्वतीनं गुप्त लाखो योगिनी त्या धनुष्यावर बसवल्या आणि रावणाला तो धनुष्य उचलता आला नाही. असा उचलला आणि त्याच्या छाताडावर पडला, माकडासारखं ते निघून गेलं. त्याचा अपमान झाला ना. मोठ्या पहिलवानाचा अपमान झाल्यावर कसं वाटतं त्याला? गेला निघून. आणि मग कोणीच उठलं ना. मग जनक महाराज म्हणले, क्या इस दरबार में कोई भी वीर नहीं? क्या इस दुनिया के सभी वीर मर गए हैं? क्या मेरी कन्या का जो वर्ण कर सके ऐसा कोई वीर नाही? लक्ष्मण बोलू लागले. तितक्यात विश्वामित्रानं भगवान रामाला आज्ञा केली. भगवान राम उठले आणि भगवान राम काय करणार सगळ्याला शंकाच होती तशी. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती, पण ज्यांना माहीत नाही त्यांना. भगवान रामानी त्या सभेला प्रणाम केला, विश्वामित्रांच्या चरणाला स्पर्श केला. महाराज जनकाला नमस्कार केला, धनुष्याला नमस्कार करून धनुष्याच्या 3 प्रदक्षिणा मारल्या आणि धनुष्य उचलल्याबरोबरच राजे हापकले आणि त्याला प्रत्यंचा चढवली. आणि जशी प्रत्यंचा चढवली तर धनुष्याचा भंग भगवान रामाने केला. धनुष्याचे 2 तुकडे केले आणि हा स्वयंवर भगवान रामाने जिंकला. बोले रामचंद्र भगवान की जय, सियावर रामचंद्र की जय, लखनलाल की जय. लक्ष्मणानं भगवान रामाला खांद्यावर उचलून घेतलं, आपल्या छातीशी लावलं. लक्ष्मण दादा नाचू लागले, आनंदाला पारावार नाही. पुढे रामासोबत सीतेचा विवाह निश्चित झाला, स्वयंवर जिंकलं, पण लग्न होणार आहे. पुढे माता सीतेनं प्रभू रामाच्या गळ्यामध्ये वरमाला घातली आणि श्रीराम आणि लक्ष्मण यांचा संवाद पुढे आलेला आहे. भगवान विश्वामित्राला जनक म्हणाले, माझ्याकडे माझी आणखीन एक मुलगी उर्मिला, मला वाटतं ती या पोराला द्यावी, लक्ष्मणाला. मग उर्मिलेचं लग्न लक्ष्मणासोबत ठरवलं आणि म्हणले, माझ्या भावाला 2 पोरी आहे, मांडवी श्रुतकीर्ती. ते म्हणले, काळजी कशाला करता, पोरी बाहेर द्यायची गरजच नाही. अहो, या दोघाला आणखीन 2 भाऊ ते घरी बसलेत. म्हणले, कोण? भरत शत्रुघ्न. मग त्यांनाही देऊन टाकू, लिहा पत्र. मग लगेचच पत्र घेतलं लिहायला. विश्वामित्राजीच्या आज्ञेनं भगवान राम लक्ष्मणाला मी तुमच्याकडून घेऊन आल्यापासून यांनी ताटिकेचा वध केला, विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण केलं, अहिल्याचा उद्धार केला, सुबाहूला 100 योजन लांब पाठवलं, मारीच्याला 100 योजन लांब पाठवलं, सुबाहूचा वध केला. आणि जो धनुष्याचा भंग जनकाच्या मिथिलेत कोणालाच करता आला नाही, रावणासारखे वीरालाही तिथून अपमानास्पद वागणूक मिळाली, त्याला अपमान सहन करून निघून जावं लागलं. त्या धनुष्याचा भंग रामानं केला आणि रामानं हा स्वयंवर जिंकला आणि राम हे जनकाचे जावई होत आहेत. लक्ष्मणालाही त्यांनी उर्मिला देण्याचं मनात आणलंय. तसं आमची इच्छा आहे की तुमच्या 2 मुलालाही, आमच्या आणखीन भावाच्या 2 मुली, आमच्या 4ही मुली जर का तुमच्या घरात आल्या तर आम्ही आमचं नशीब समजू. महाराज, मैं मिथिला नरेश जनक आपके चरणों में प्रति निवेदन करता हूँ कि आप आपके पुत्रों के विवाह के इस सुनहरे मौके पर पूरी अयोध्या की प्रजा को लेकर के हमारे इस दरबार में पधारे और इस विवाह की जो खुशी हम दुगुना करते. असं पत्र लिहिल्यानंतर महाराज दशरथाकडे ते पत्र पाठवण्यात आलं. भरतानं ते पत्र वाचलं, भरत रडू लागला आनंदानं. दशरथाकडे ते पत्र गेलं, वसिष्ठानं वाचलं. वसिष्ठ, भरत, शत्रुघ्न, दशरथ, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, सुमंत प्रधान, अयोध्येची प्रजा सगळेजण राम, लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्नाला सोबत घेऊन 4ही भावाच्या लग्नाकरता अयोध्येतून कुठे आले? जनकपुरीमध्ये आले. आणि जनकपुरीमध्ये मग विवाहाचा मुहूर्त ठरला. 4 लग्न आहेत, पण 4 लग्नामध्ये सगळ्याचे लग्न सोबत लावल्या जात नसतात बरं का, वेगवेगळे लावत असतात. 2 लग्न जर का एका मांडवात असले तर मोठ्याचं आधी लावायचं आणि छोट्याचं नंतर लावायचं. आता लग्न जर का राईट टाइम लागलं, वरती देवांना घाम फुटला, आता रामाचं लग्न आहे, राम सगळं काम मर्यादेत करतात. आता खऱ्या मुहूर्तावर जर का लग्न लागलं तर काय होईल? रामाच्या जीवनामध्ये काही त्रुटी आढळणार नाही आणि मुहूर्त जर का साधला
तर रामाच्या राज्यामध्ये सगळेजण सुखी राहतील आणि रामाला अयोध्येच्या बाहेर पडावं लागणार नाही, ते दंडकारण्यात येणार नाही, त्यांना वासमास होणार नाही, वनवासात जर का ते आले नाही तर राक्षसांचा संहार करणार नाही, पंचवटी नाशिकहून रावण सीतेचं हरण करून येणार नाही, तिला आशिकवाटिकेत ठेवणार नाही, रामाची मैत्री सुग्रीवासोबत होणार नाही, वानर त्यांना भेटणार नाही, ते श्रीलंकेपासून रामेश्वर पासून श्रीलंकेपर्यंत पूल बांधणार नाही आणि मग लंकेत जाणार नाही, सुबेल पर्वतावर थांबणार नाही, रावणाचा वध करणार नाही, हे सगळं होणार नाही. 33 कोटी देवता सेंट्रल जेल जे रावणानं बंद फुल करून ठेवलं ते सुटणार नाही. म्हणून मुहूर्तात बदल करा, मुहूर्तात बदल करा. बाबा कसं एवढा मंगलमय प्रसंग आहे, कसा मुहूर्तात बदल करायचा? सरस्वतीची हिंमत होईना पण कर म्हटले, देवानं आज्ञा दिली. सरस्वतीला सांगून प्रभू रामाच्या लग्नामध्ये 14 मिनिटं उशीर केला, मुहूर्तात बदल केला आणि 14 मिनिटं प्रभू रामाचं लग्न उशिरा लावलं. म्हणून प्रभू रामाला 14 वर्षाचा वनवास आहे, ते प्रायश्चित्त आहे. आपण 3-3 घंटे लग्न उशिरा लावतो म्हणून आपलं कधी सासऱ्याशी बनत नाही, तर कधी सासूशी बनत नाही, तर कधी बायकोशी बनत नाही, तर बायकोचं सासूशी बनत नाही, क्योंकि सास भी कभी बहू थी और ससुरा भी कभी दामाद था. आता हे आपल्या जीवनात होणे म्हणून आपल्याला रामाचं लग्न लावायचं आहे. झाकीवाले लेकर के आइए आणि लग्नाची तयारी करा. बालाजी भाऊ वगैरे जे कार्यकर्ते इथे असतील त्यांनी टेबल खुर्ची खाली घ्या आणि लगेचच लग्नाचा अंतरपाठ धरा. अक्षता द्या सर्वांना. लग्न होईल, 5 मंगलाष्टक म्हटल्या जातील. या पंढरपुरात काय वाजत गाजत या भावाचं दर्शन होईल. आपल्याला वराती होऊन नाचायचं आहे लग्नामध्ये आणि त्याच्यानंतर मग आरती प्रसाद होईल आणि मग कन्यादानाचा कार्यक्रम होईल आणि 4ला इथे कथा संपेल. बोले रामचंद्र भगवान की जय. घ्या पटकन घ्या, वेळ साहेब घ्या त्यांच्याकडे. नवरीचे जे आई वडील असतील ना त्यांनी माता तुळशीला रामाच्या फोटोला गंध वगैरे लावून घ्या. अद्यपरोच्चारित वर्तमान एवण गुण विशेषण विशिष्टायाम. अंतरपट काढा 1 मिनिट. लक्ष्मीनारायण स्वरूप वधूवर देवता सीतारामचंद्र देवता. कथा प्रसंगानुसारता रामायण कथा अंगदवेन सीताराम विवाह कर्तुकेभ्यम तत्संपूर्ण फलप्राप्ति हेतवे हे. सीतारामचंद्र देवता रामचंद्र देवता तथा सीता स्वरूपा तुलसी देव्येण महाराधा मुदर देत भन्मः. अवामे स्थाप्यं पूजामि आसनार्थे अक्षतां प्रतिगृहतां चंदन अक्षतां पुष्पं पुष्पमालां स्थापित धूपं दीपं अग्राप्यं स्थापित नैवेद्यं निवेदयामि मंत्रपुष्पाञ्जलिं प्रार्थनापूर्वकं नमस्कारान् करोमि. धरा अंतरपाठ. मामा जे असतील नवरदेव हे झाकीवाले थोडे बाजूला उभा करा एका साईडला आणि एक जण रामाच्या तुळशी मातेच्या पाठीमागे उभा राहा टोपी घालून आणि एक जण रामाच्या फोटोच्या पाठीमागे उभा राहा टोपी घालून मामा म्हणून. 2 जण अंतरपाठ धरणारे टोपी घाला आणि बाकीचे जे आहेत माता आणि वर बाप आणि वर माय थोडे साईडला थांबले तरी चालेल. आणि इथे नवरदेव हे जे बनवली झाकी, झाकीला थोडं बाजूला घ्या, थोडं साईडला, तिथे कोणीतरी टोपी घालून उभा राहा एकदा. मुख्य विवाह आपण माता सीता आणि प्रभू राम यांचा इथे संपन्न करत आहोत. 2 मुलीच्या मधात अंतरपाठ धरत नसतात, संकल्प असतो, मंत्र असतात आणि ओरिजिनल मंगळाष्टक असतात म्हणून विवाह लागू पडतो. तो जीवनामध्ये त्याची हानी होऊ शकते म्हणून खरा तुळशीचा आणि रामाचा म्हणजे राधाकृष्णाचा आपण विवाह लावतो. ओरिजिनल विवाह आहे. विवाहाला सुरुवात करू. शिवतनय वरिष्ठं सर्व कल्याणमूर्तिं परशुकमलहस्तं शोभितं मोदकेन अरुणकुसुममाला व्याललम्बोदरश्च मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि. शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं
विनायकमहं चिन्तामणि स्तेवरं लेण्याद्रि गिरिजात्मजस्सु वरदो कुर्यात् सदा मंगलम्। सीतारामचंद्र वधूवर शुभवन्तु शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान। गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्णजले समुद्र सरिता सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान। लाभो संपत्ति संपदा बहु तुम्हारा लाभो तहि सद्गुणा साधो कर्मयोग आपुत्या वा बांधवा भूषण सारे राष्ट्र पुराण हेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल गृहस्थाश्रम हा तुम्हा वधूवरा के भो पूर्यात सदा मंगलम्। सीतारामचंद्र देवता शुभं भवतु सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान। राजा भी करूपिणी सनयनी देखो निश्चिंता करी कन्या सगुणावरा नृपवरा करुणासिम्या दे आए विचार कृष्ण नवरा प्यासी समर रुक्मा बड़ी लत्यासी उसने प्रिया सदा मंगल।
मंगलम राधा दामोदर कीर्तन सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान। शेवटचं मंगळ अष्टक आहे घटी समीप नोवरा घेवो ग्रह योगे मधुपर्क पूजन करा अंतरपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधुवरा करता दोघे करा बी उभी वादंत्री बहुगल बलान करणे पूर्या सदा मंगलम सीतारामचंद्र वधूवर शुभम भवतु सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि सुलग्न सावधान सुमुहूर्त सावधान इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता चिंतन सावधान लक्ष्मी नारायण चिंतन सावधान उमा महेश्वर चिंतन सावधान ब्रह्मा सावित्री चिंतन सावधान बाबल्या विरकळस निष्ठे विजय सावधान जय घंटा शब्द प्रमाण चिंतन सावधान वराडी सावचित्त चिंतन सावधान अंतरपाठ सावचित्त चिंतन सावधान आता टाळी वाजंत्री सावचित्त चिंतन सावधान अंतरपाठ काढून घ्या अगोदर भगवान रामाला हार घाला आधी रामाला नंतर तुळशी मैयाला